कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडं, फळ पुष्कळ. मला व्रत सांगा. मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य, चार वर्णात ब्राह्मण, देवात विष्णू, नद्यात गंगा, त्याप्रमाणे हरतालिका श्रेष्ठ. हे मी सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं, त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झाली. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलं ते मी आता सांगते. तू लहानपणी मी प्राप्त व्हावी मोठं तप केलं. काही वर्ष तू झाडाची पिकली पानं खाल्ली. थंडी, पाऊस, ऊन तिन्ही दुःख सहन केलं. हे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं. अशी कन्या कोणाला द्यावी तर चिंता पडली. तेथे नारद मुनी आले. हिमालयाने पूजा केली. येण्याचं कारण विचारलं. ते म्हणाले, तुझी कन्या उपर झाली, ती विष्णूला द्यावी. तिचा योग्य नवरा. त्याने तुझ्याकडे मागणी केली. मला पाठवलं. मी येथे आलो. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नारद तेथून गेले. विष्णूला ही गोष्ट कळवली. नारद गेल्यावर तुझ्या बापानं गोष्ट सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवली. असं पाहून तुझ्या सखीनं रागण्याचं कारण विचारलं. तू म्हणाली, महादेव वाचून मला दुसरा पती करणं नाही, असा माझा निश्चय. असं सांगून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं. त्याला काय उपाय? तुझ्या सखीनं घोर अरण्यात नेलं. गेल्यावर नदी दृष्टीस जवळ एक गुहा, त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथं माझं लिंग पार्वतीचं स्थापलं. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलं. त्या पुण्यानं माझं असं आणलं. मी येथून आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. ती गोष्ट मान्य. गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी व्रतपूजा तू विसर्जन केली. मैत्रिणीसह त्याचं पारायण केलं. इतक्यात तुझा बाप तेथे आला. त्याला मला देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी आलो. काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी ह्या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली. याला म्हणतात हरितालिका व्रत. याचा विधी असा की ज्या दिवशी ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचं खांब लावावे, स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालावी, पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाटतं. त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंद्या विधवा होतात. दारिद्र्य पुत्रशोक होतो. काणी वाचन केल्यावर सुवासनी यथाशक्ती बांधावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी, व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.